नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूयात दही वडे. दही वडे करण्यासाठी इथं डाळ भिजत घालायची आपल्याला. तर बघा इथं उडदाची डाळ आहे, ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे, चाळून घेतलेली बघा. अर्धा किलो डाळ आहे, 500 ग्रॅम अंदाजेच घेतलेली मी. तर ह्या डाळीमध्ये आपल्याला थोडेसे हरभऱ्याची डाळ घालायची, 3 चमचे. ही मेथी दाणे आहेत, अर्धा चमचा घालायचे, अर्धा ते पाव चमचा थोडेसे घालायचे. आणि हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे छान चवीला होतात दही वडे. तर 3 ते 4 तास तरी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पडदेशी भिजते पण डाळ, जास्त वेळ लागत नाही. आता 3 पाण्याने स्वच्छ धुया आणि मस्त अशी भिजायला घालूया हिला 3 ते 4 तास. तर बघा आपण ही डाळ आहे ती चांगली फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी थोडंसं, अगदी किंचितसं पाणी घालायचं, कमीत कमी पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली. 4 ते 5 तास आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे, उडदाची डाळ. आणि आपण दही वडे करतोय. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ, थोडंसं जिरं, कोथिंबीर घालून छान असं फेटून घ्यायचं आपल्याला हे पीठ. तर हा व्हिडिओ माझ्याकडून राहिला होता आणि आधीच करून घेतलं होतं, त्यामुळे मी आता तुम्हाला तोंडी सांगते. तर हे चांगलं हाताने फेटून घ्यायचं. चवीनुसार मीठ, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली. चांगलं हलकं पीठ होईपर्यंत फेटून घ्या. आणि इकडं मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. आता आपण हे वडे करून घेऊया. आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, मीठ घालायचंय आणि थोडेसे बर्फ असेल तर घातलं तरी चालेल. चला, तर बघा तेल आहे ते मिडियम हीट पाहिजे आपल्याला. आणि वडे सोडताना थोडंसं पाणीच हात घ्यायचा, नाही तर ते पीठ चिकटतं हाताला. आणि छोटे छोटे वडे घालायचे, कारण ते पाण्यामध्ये भिजले ना फुलून येतात वरती. हे बघा, तेल गरम झालं असेल तर गॅस अगदी बारीक करायचा. मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि वडे छान शिजू द्यायचे, तळू द्यायचे, फ्राय होऊ द्यायचे. मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला वडे आहेत ते तळून घ्यायचे. किंचितसा मोठा केलाय गॅस मी आता, अगदी बारीक गॅस होता वडे सोडताना. थोडेसे खालच्या बाजूने फ्राय होऊ द्यायचे वडे, नाहीतर ते चिकटून बसलेले असतात पहिल्यांदा, कारण उडदाचा पदार्थ आहे ना, उडदाच्या डाळीचा, त्यामुळे ते खाली बसतात. नंतर असे सुटून येतात वर. लगेच आपण त्याला काढायला गेलं तर ते मग तुटतील वडे. हे बघा, 1 मिनिटभर चांगलं त्याला फ्राय होऊ द्यायचं खालच्या बाजूने. वडे बघा मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे त्याला. हे बघा, खूप मोठे केलेले नाही, पण हे पाण्यामध्ये आपण घालतो ना भिजवण्यासाठी, त्यावेळेस ते खूप मोठे डब्बल होतात, त्यामुळे वडे छोटेच करायचे. अगदी आपण भजी करतो ना तेवढे केले तरी चालतात. मीडियम टू स्लो गॅसवरती आपण त्याला तळून घ्यायचंय. चला, तर आता हे वडे आपण काढून घेऊया, गॅस अगदी बारीक करूया. हे बघा छान गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे वडे. हे बघा, तर इथं बघा तुम्ही हिंग आणि मीठ घालून मी हे पाणी, थंड पाणी घेतलेले. थोडेसे मी त्याच्यामध्ये बर्फ पण घातलं होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे वडे सोडू. तर बघा हे वडे आहेत ते मी 15 ते 20 मिनिटं झालं पाण्यामध्ये ठेवले होते, अर्धा तास ठेवले तरी चालणार आहे. आणि हे बघा छान असे फुललेले आहेत. आता हे वडे आहेत आपण एक एक करून ना असं काढून घ्यायचे, त्यातलं पाणी असं काढून घ्यायचं. हे बघा असं, आणि एका प्लेटमध्ये हे वडे ठेवायचे आपल्याला. हे असं पाणी काढून घ्या. थोडंसं हाताच्या असं तळहातामध्ये धरून, दोन्ही तळा हाताच्या मध्ये धरून दाबायचे आणि प्रेस करायचं. हे बघा हलकंसं प्रेस करायचं, पाणी काढायचं आणि प्लेटमध्ये लावून घ्यायचं. तर बघा हे दही वडे आहेत ते मी एका प्लेटमध्ये लावून घेतलेले. आता आपल्याला काय करायचं, हे बघा दही घेतलेले मी 2 वाट्या दही असेल, किंवा अर्धा किलो म्हणतो आपण, अर्धा लिटर एवढं दही आहे, मी घरातच लावलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालायचं 1 चमचावर पिठी साखर, थोडंसं मीठ घालायचं.
हे दही आहे ते असं फेटून घ्यायचं आपल्याला, एक सारखं करून घ्यायचं, गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात. आणि हे मिक्सरला अजिबात लावायचं नाही, आता त्याचं पाणी होतं. एक सारखं फेटून घ्या. तर बघा दही आपलं फेटून झालेलं आहे, मस्त एकसारखं झालेलं आहे बघा. आता आपण हे वड्यांवरती घालायचं. बघा हे वड्यांवरती बरोबर बसलेलं आहे दही, कुठंही असं पातळसर वगैरे नाही दही. किती छान दिसते बघा. वडे आपले कोट होत आहेत ह्याच्यामध्ये दह्यामध्ये. तर दही वड्याला असंच दही पाहिजे. आता आपण याच्यावरती थोडंसं लाल तिखट घालायचं, तुमच्या आवडीने घाला. थोडासा चाट मसाला, हे काळं मीठ आहे थोडंसं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी चटणी, पुदिना चटणी आहे. याचा व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे, तो नक्की बघा. हुमाच किचन मराठीवरती शॉर्ट व्हिडिओ आहे आपला. पुदिन्याची चटणी आपण केलेली आहे, किंवा हिरवी चटणी म्हणतो आपण त्याला. तर तो व्हिडिओ बघा. चटणी घालायची आपल्याला, मस्त अशी चटपटीत अशी पुदिना चटणी दिसतेच बघा किती छान. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चिंचेची चटणी, गोड चटणी असते ना ती पण घालायची आपल्याला. तुम्हाला पाहिजे आवडते तेवढी घाला. मस्त असे दही वडे तयार आहेत. आता हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा जरा वेळ, आणि मस्त थंड थंड सर्व करायचे, एक नंबर लागतात. हे बघा मस्त असे दही वडे. पाहुणे येणार असतील तर नक्की करून ठेवा आधी, आणि पाहुणे आल्यानंतर सर्व करा, एक नंबर लागतात. मऊसूद असे दही वडे नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा. नवीन असा चॅनलवरचं सबस्क्राईब नक्की करा बरं का. आता एक वडा आपण बघूया तोडून कसा आतून झालाय तो. तर बघूया आपण हा वडा कसा झालाय आतून. हे बघा मस्त असे सॉफ्ट झाले वडे. हे बघा हे बघा मस्त झाले वडे, एक नंबर. अजून मुरणार आहे ते दह्यामध्ये, जस्ट आपण दही घातलेले त्याच्यामध्ये.